क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मंजूर तालुका कोपरगाव बंधारा दुरुस्तीची पाहणी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सहवासात पूर्ण। कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला होता, परंतु 15 ते 20 वर्षापासून तो बंधारा मंजूर हद्दीकडून पाण्याचा ओव्हरफ्लोअर जास्त आल्याने सतत फुटत होता। आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून त्याच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपये मंजूर करून सध्या त्या बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे। त्या कामाची पाहणी करण्याकरिता आमदार आशुतोष दादा काळे पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। त्यावेळेस पंचक्रोशीतील सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघूया समक्ष मुलाखत आमदार आशुतोष दादा काळे यांच्याकडून। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। आज आपल्या मंजूर बंधाऱ्याची पाहणी जे काही आपलं रिपेअर काम चालू आहे ते पाहणी करण्यासाठी जलसंपदा खात्याचे अधिकारी देशमुख साहेब, आपल्या गावामधील एक आपले मार्गदर्शक परमपूज्य शिवानंदगिरीजी महाराज, हे सर्व या पंचक्रोशीतील मान्यवर आणि शेतकरी यांच्या समवेत ही पाहणी केलेली आहे। या कामाच्या संदर्भात ज्या काही शंका आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे। त्याच्याबद्दलचा प्रस्ताव जे काही अधिकचा निधी त्याला लागेल तो करून ते देखील काम करून हे काम आपल्या या परिसरासाठी लवकरात लवकर होऊन ज्यावेळेस या बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्याचं यश आपल्याला प्राप्त होईल तो क्षण किंवा ते क्षणाची वाट या ठिकाणचे सर्व शेतकरी या ठिकाणी पाहत आहे आणि म्हणून हे काम क्वालिटीचं आणि वेळेमध्ये लवकरात लवकर व्हावं अशा प्रकारच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत। त्या पद्धतीने ते काम करतील। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।